मंडळी नमस्कार, जय शिवराय. स्वागत आहे पुन्हा तुमचं आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये. तर मी विसापूर गडाच्या पायथ्याशी हॉटेल होतं, छोटंसं हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये मी मोबाईल चार्जिंगला लावला मी थोडा वेळ आणि थोडंफार खाल्लं. तिकडे मॅगी खाल्ली, छान अशी मॅगी होती आणि अर्धा पाऊण तास फोन मी चार्जिंगला लावला तिकडे. आणि विसापूर गडापासून 5 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे बोलायला गेलं तर हाकेच्या अंतरावर हा लोहगड आपल्याला आढळून येतो. तर आता लोहगड सर करायला सुरुवात केलेली आहे आणि अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी काम केले गेले आहेत. भारतीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत हा किल्ला येतो, त्यामुळे या किल्ल्याचं काम असं जोरात केलं जात आहे. असे हे रायगडासारखे पायऱ्यांचं काम इथं तुम्ही बघू शकता. पायऱ्यांचं काम चालू केलंय आणि बरंचसं काम तसं चालू आहे अजून. ते काम ते पूर्ण करतील. ते तुम्ही सुरुवातीला जी व्हिडिओ बघितली तर तसं ते गेट आहे किल्ल्याचं चांगलाच. आणि ह्या ठिकाणी यायला झालं तर फी आपल्याला द्यावी लागते. जर तुमच्याकडे 2 व्हीलर असेल तर त्या 2 व्हीलरची 20 रुपये तुम्हाला पे करावं लागते. तिथे एकदम पद्धतशीरपणे सरकारी मान्य तुम्हाला पावती दिली जाते. आणि पुढे आल्याच्या नंतर पर पर्सन 25 रुपये अशी आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते. तर अशा रीतीने आपण या लोहगडाचा इतिहास काय आहे हे आपण समजून घेऊ. आणि हा लोहगड तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करेल. 4 इंच अशी परतगी झालेली आहे आता जाऊन गटामध्ये. तो समोर तुम्ही तिकडे पाहू शकता, तोच विसापूरचा किल्ला. एकदम हाकेच्या अंतरावर हा किल्ला आहे. फक्त 5 मिनिटाच्या विसापूर किल्ल्याच्या पायथ्यापासून ते या लोहगडाच्या पायथ्याशी आपण आलेलो आहोत. तर चला या पायऱ्यांच्या मार्फत आपल्या थोडंसं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला खाली उतरून म्हणजे पायऱ्या लागतात. खाली उतरून हा छोटासा गेट लागतो. या गेटमधून आतमध्ये आल्याच्या नंतर हे अशी काहीशी तटबंदी आपल्याला दिसते आपल्याला. आणि या ठिकाणी पण जसं आपल्याला त्या किल्ल्यावर आपल्याला तशा हे असे जे खोदले म्हणजे ही रचना तोफा ठेवण्यासाठी ही रचना होत असेल.
आणि या किल्ल्याचा साधारण इतिहास इसवी सन तरी 1648च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला निजामशाहीकडनं जिंकून घेतला आणि मग पुढे जो हे पुरंदराचा तह झाला, ज्या तहामध्ये 23 किल्ले महाराजांना द्यावे लागले होते, त्या 23 किल्ल्यामध्ये या किल्ल्याचाही समावेश होतो. आणि मग पुढे 1670 मध्ये हा किल्ला परत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी जिंकून घेतला. तर या किल्ल्याची रचना आणि या ठिकाणी चोर दरवाजा पण आपल्याला बघायला मिळतं. तर तुम्हाला मी चोर दरवाजात जाऊन दाखवतो. हे बघा, या ठिकाणी आपण चोर दरवाजा पाहू शकतो. आतमध्ये चोर दरवाजा आहे. तर आपण चोर दरवाजा खाली आपण जाऊन बघू कसं आहे. तर आता काही जण गेले, त्यांना येऊ यावरती, मग आपण जाऊ. तोपर्यंत आणखीन एक काही इथे आपल्याला शौचालय बघायला मिळतो. हा शौचालय आणि सांगायला आनंद होतो की शौचालयाचा शोध कधी लागला नव्हता. तो 1600च्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांनी तो शोध लावला. आणि शौचालयाच्या हा बघा, हा इथे शौचालय आणि इकडनं या साईडनी पण काही हे रस्ता दिलाय, तिथं पण जाऊन आपण बघू. हे बघा, हे म्हणजे चोर दरवाजासारखाच प्रकार झाला. हा एक चोर दरवाजाचाच प्रकार झाला. म्हणजे आक्रमण झाला, समोरच्यांचं आक्रमण झाल्याच्या नंतर जर समजा आपल्याला असं वाटतं की आपण नाही करू शकत, लढू शकत, मग हे असे किल्ल्यांवर चोर दरवाजे किंवा गुप्त दरवाजे असे दिले जातात, जेणेकरून किल्ल्याच्या मागच्या बाजूने पळता येतं. तर काही नाहीये इकडे, बस फक्त इकडनं जाऊ शकतो खाली. आक्रमण झाला, आपल्याला जर लढता येत नसेल तर या ठिकाणावर आपण खाली जाऊ शकतो. इथे पण सांगायचंच आहे, बाथरूमच आहे. मित्रांनो, तो चोर दरवाजा नाही, ऍक्च्युली तो पूर्वीचा बाथरूमच आहे. चोर दरवाजा बघा, इथे एक बाथरूम दिलेला आणि ते खाली एक बाथरूम दिला. चोर दरवाजा ऍक्च्युली म्हणायला गेलं तर या ठिकाणी आहे. म्हणजे समजा आक्रमण झालं कोणाचं आणि आपल्याला लढत आपले माणसं कमी पडतात, सैनिक कमी पडतात, तर त्या ठिकाणावर ना किल्ल्याच्या मागच्या बाजूने जाता येतो बाहेर. तर चला तर पुढे किल्ल्याच्या वरती जाऊ.
धान्य कोठार आहे ॲक्च्युली. पावसामुळे ते पूर्ण तुडुंब भरले पाण्याने, पण पूर्वी असं नाही भरायचं ते आता हल्ली आता ते आता हे नुकतंच काम केलंय या गाड्याचं ना, अजून काम चालू आहे. तर हे धान्य कोठार आहे. या ठिकाणी जो धान्याचा साठा असायचा तो धान्याचा साठा या ठिकाणी केला जायचा. आणि इथे एक छोटी खोली आहे, त्यातही पाणी भरलंय. तो धान्याचा साठा या हाही असा अतिशय अवाढव्य असा किल्ला आहे. आणि किल्ल्याची रचना ही फार सुंदर अशी बनवली आहे. आणि हा आपल्याला आता 4था दरवाजा लागलेला आहे, तो म्हणजे हनुमान दरवाजा. हा हनुमान दरवाजा तुम्ही पाहू शकता. हा शेवटचा दरवाजा किल्ल्याचा हनुमान दरवाजा. आणि काम एवढं चांगले केलं या किल्ल्याचं, तटबंदी वगैरे वगैरे बुरुज एकदम सुंदर प्रकारे बनवले. रायगडावर जसं जगदीश्वराचं मंदिर आहे त्याच प्रकारे या ठिकाणी पण एक मंदिर आहे. ते कोणतं मंदिर आहे ते आपण बघू. आणि हे बघा, जसं त्या गडावर चक्कीसारखं म्हणजे ते दळण्यासाठी वापरलं जायचं, याही गडावर आपल्याला आढळून आलेलं आहे. आणि किल्ला इतका स्वच्छ ठेवला गेला आहे ना, तुम्ही बघू शकता. डस्टबिन आहे आणि खूप असा मोठा आणि ॲक्च्युली आकार त्याचा त्रिकोणाकृती आहे. आताशी आम्ही दरवाजा चढले आत किल्ल्यावर, बाली किल्ल्यावर प्रवेश घेतलाय आणि आता अजून अगदी टोकापर्यंत जायचं आहे. खूप मोठा असा किल्ला आहे. आणि एक मग सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, ह्या किल्ल्याला लागूनच खरी गाव आहे. तर खाली पोलीस आयुक्त होते काही, तर त्यांच्याशी थोडे गप्पाटप्पा आम्ही मारले. तर त्यांना मी सहज विचारलं, म्हटलं गाव जवळ असेल तर या ठिकाणी वरती गडावर येऊन व्यसन करणे वगैरे ही सगळ्या गोष्टी होत असतील. तर त्यांनीही आपुलकीने मला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की पहिले या गोष्टी व्हायच्या, या गडावर पहिल्या सगळ्या गोष्टी व्हायच्या, म्हणजे पुरातत्व खात्यात यायच्या अगोदर या गोष्टी सगळ्या व्हायच्या. पण आता पुरातत्व खात्यात हा गड आल्यामुळे या गोष्टी थांबल्यात आणि या किल्ल्याचं पुन्हा बांधकाम सुरू केलं आहे. आणि बांधकाम अतिशय सुंदर असं बांधकाम या किल्ल्याचं केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण या महादरवाजामधून आतमध्ये आलो आणि महादरवाजामधून आतमध्ये आल्याच्या नंतर पुढे हे एक मंदिर लागते, ते आपण बघूच. आपण ॲक्च्युली त्याचं पण अजून काम चालू आहे आणि अजून बराचसा किल्ला बघायचा आपला बाकी आहे.
मित्र जे मी आल्यापासून बोलवतो जगदीश्वराच्या मंदिरासारखं याची रचना केलेली आहे, परंतु तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो काय आहे. माझ्या अक्षरशः तळपायची आग मस्तकात गेले. मला अक्षरशः तो टाळा लावला इकडे, टाळा फोडूसा वाटते, पण कसं आहे आपण पण नोकरी नजरचा माणूस आहे, काहीतरी करणं गरजेचं आहे यावर आणि ते करूच. पण मी तुम्हाला दाखवतो आधी काय आहे. एक मिनिट. तर बघितलात हे सर्व या गडावर आहे. आता काय बोलू आणि काय नाही हे मला आता तरी सुचत नाही, कारण की माझी भरपूर इच्छा होती हा किल्ला पूर्णपणे फिरायचा. तुम्हालाही माहिती आहे मी मोबाईलची चार्जिंग संपली असताना पण मी तिकडे लावलं चार्जिंगला, का तर मला हा लोहगड बघायचा आहे. लोहगड. परंतु हे बघितल्याच्या नंतर ना माझी खरंच इच्छा नाही आहे आता संपूर्ण गड बघायचे, त्यामुळे मी नाही बघणार आहे पूर्ण गड. मी आता निघतोय आणि लवकरात लवकर यावर कायदेशीर कारवाई होईल यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेन, कारण की आता किल्ला पूर्ण बघायची तर इच्छा नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ह्या किल्ल्यावर मी आलो. लोहगड म्हणजे लोखंडासारखा गड, असं मजबूत असा गड, मराठ्यांच्या पराक्रमाने गाजलेला असा गड. परंतु ह्या अशा नाही नक्कीच ह्याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई होईल ही अशी मी पूर्णपणे प्रयत्न करेल. तर आता प्रस्थान करू डोंबिवलीला आणि ह्याचं काय आहे ते मार्ग लावू आपण. हे काय आहे, कोणाची कबर आहे? 2 कबर आहेत टोटल आतमध्ये. आणि मी किल्ला उतरायला घेतलाय. मी माझी अजिबात इच्छा नाहीये हा किल्ला बघायचा. आणि एक युवक भेटला मला, आपला मराठी बांधवच होता, त्यांनी बघितलं. मी अक्षरशः थुकलो तिकडे. मी थुकलो तिकडे आतमध्ये आणि बाहेर. मी थुकलो तिकडे आणि थुकून बाहेर निघालो मी. आणि मी खुल्याम मी यूट्यूबवर पण बोलतो, माझे असतील फॉलोअर्स सबस्क्रायबर असतील मुस्लिम धर्माचे असतील, असू दे. मी हे खुल्याम बोलतो की त्या मी कबरीचे इथे मी थुंकून बाहेर निघालोय मी. आणि किल्ला बघायची इच्छा पूर्णपणे गेली आहे. आणि कबर कोणाची आहे, कशाला बांधली आहे, जर तुम्हाला जर माहिती असेल तर कृपया करून मला सांगा. कारण की जसं विशालगडावरील अतिक्रमण हटवलंय आपण साऱ्यांनी, तसं याही ठिकाणी हे अतिक्रमण झालंय. आणि कदाचित कोणाचं लक्ष नसेल, लक्ष गेला असेल, मार्गाला लागले असतील, पण तरी पण आपण बघू, त्या गोष्टीचा अभ्यास करू. आणि तुम्हाला जर कोणाला माहिती असेल ती कबर कोणाची आहे वरती, तर कृपया करून सांगा. ती कबर काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न. निघालेलो आहे मी आता डोंबिवलीला जायला. आणि लवकरात लवकर आणि मी बऱ्याच जणांना फोन केले, कारण की बऱ्याच म्हणजे झाले, म्हणजे तो प्रकरण कधीपासून सुरू आहे. परंतु जसं विशाळगडाचं झालं, आता मी आता बर्फाचा गोळा खाल्ल्यामुळे माझी जीभ जड झाली. विशाळगडाचं जसं झालं, आज करीन उद्या होईल, त्या प्रकारे इथे तेच चालू आहे. आता कधी होईल कधी जाय ते देवालाही माहिती नाही. त्यामुळे आपण आपल्या परीने पूर्णपणे प्रयत्न करू. चला तर मग, जय शिवराय.